हाय, आपल्या या ग्रुवी स्टाईल या चॅनलमध्ये आपले परत एकदा ग्रुवी स्वागत आहे. आज माहिती आहे का, माझ्या केसांना फॅशन कलर करायचा आहे. म्हणजे मी तो नेहमीच करते, पण बरेच जण म्हणतात काय हे कलर सोनेरी, कोणाचे लाल असतात, कोणाचे हिरवे, कोणाचे निळे. पण हा लोकांचा गैरसमज आहे. कलरिंग म्हणजे त्याच्याने केस डॅमेज होतात असं काही नाही आहे. आपण मला असं वाटतं का मलाही खूप जणांनी असं म्हटलं तर काय दिसत आहेत केस, आणि काही जणांनी म्हटलं वाव काय दिसत आहेत केस. ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. पण मला असं वाटतं आपण आयुष्यात एकदाच आलं आहे तर आपण सगळ्या इच्छा पूर्ण करूनच घ्याव्या ना. तर मला असं वाटतं कलरिंग जर तुम्हाला तुमच्या केसांना करायची असेल फॅशन कलर, तर तुम्ही बिंदास करा. अमोनिया फ्री जो कलर असतो तो करा, म्हणजे तुमचे केस डॅमेज होणार नाही. आणि कोणी प्रोफेशनल जर असेल त्यांच्याकडूनच तो करून घ्या. आणि तुम्ही जे डाय लावतात केसांना किंवा टेम्पररी ते असतं, पण त्याच्याने केस खराब होतात. जे मेहंदी लावता तुम्ही, हिना डाय करतात, त्यानेही केस खूप खराब होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही हा फॅशन कलर यूज करा, तर तुमची फॅशन पण होईल आणि केसही तुमचे छान दिसतील आणि लुक पण छान येईल तुमचं. हे बघा, आज माझे एअरबेल्स सकाळपासूनच खूप छान वाजतात. तर असं आहे, आता ती मी घरीच बोर होते कलरिंग करायला, कारण घरी कसं निवांत असतं आणि आपण भरपूर वेळ ॲडजस्ट करून ते कलरिंग करू शकतो. त्याला तरी आपल्या लेंथप्रमाणे ते पैसे घेतात आणि 2 ते 3 तास तरी त्याला लागतात व्यवस्थित कलर करायला. तर थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवेल का आपली कलरिंग कशी झाली आहे केसांची. आणि मी नक्की सांगते तुम्ही करा, एकदम छान दिसतात आणि त्याच्याने केस डॅमेज पण होत नाही. सकाळी सकाळी इतकं छान वातावरण आहे, म्हणजे गरमी तर आहेच, पण तुम्हाला म्हटलं ना मी, इथे या बाल्कनीत बसून खूप सुंदर वाटतं. तर आजचा व्ह्यू खरंच असं वाटतं गार्डन मध्ये आलोय काय आपण. सकाळीच उठून माझी सर्व कामे झालेली आहे आणि आता मी त्या मुलीची वाट बघते का ती कधी येईल आणि मग आपण कलरिंगला सुरुवात करू. ऍक्च्युली कलरिंग म्हणजे डाय नसतं, जे तुम्ही म्हणतात ना का व्हाईट केसांना लपवण्यासाठी ते डाय करतात, ते नाही. ते कलरिंग म्हणजे काय, अमोनिया फ्री फॅशन कलर यूज करणे. पण ते खरंच अमोनिया फ्री आणि चांगल्या क्वालिटीचं तुम्ही वापरलं तर तुमचे केस खरंच डॅमेज होणार नाही. आणि तसंच आज माझे मिस्टर आणि मोठा मुलगा हे मुंबईला गेले, त्यामुळे आता आम्ही दोघंच आहोत घरी, माझा लहान मुलगा आणि मी. त्यामुळे थोडंसं निवांत आहे. तुम्हाला तर माहीतच असतं की जेंट्स घरी असल्यावर आपल्याला बरेच कामात आपल्याला गुंतून राहावं लागतं. पण आज मी सकाळीच उठून सगळे कामं माझे झालेले आहेत, A to Z. माझ्या आत्ता लक्षात आलं, हे बघा, या इथे गॅप दिसतोय आणि हे समोरचा शेल्फ जो आहे तो वाकलेला आहे. म्हणजे कधी हा टीव्हीला प्रॉब्लेम होऊ शकतो. जर हा शेल्फ पडला तर कोणाच्या पायावर, नाही तर हा टीव्ही पडू शकतो. तर लवकरच कारपेंटरला बनवून हे काम करावं लागणार आहे. हे बघा, स्प्रॉम उठलाय आता. हाय स्प्रॉम, गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. हा आवाज का झाला तुला असा? त्याला त्याचे बाबा आणि दादा मुंबईला घेऊन नाही गेले ना, म्हणून तो रुसून बसलेला आहे. से गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. टनँग, बघितलं आता केस कसे दिसत आहेत माझे? तर प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि अगदी कलरिंग म्हणजे हे एक सेफ आहे. ते डाय वेगळं आणि फॅशन कलरिंग हे वेगळं आहे. त्या 2 प्रकार असा, ग्लोबल कलर आणि टचअप. तर मी नेहमी टचअप करते. तर फॅशन कलरमुळे तुमचं एक केसांचं एनहान्स होतात, लुक एनहान्स होऊन जातो आणि ते छान दिसतात. बघू शकता तुम्ही. थँक्यू. प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून मला पण एनकरेजमेंट मिळेल आणि मी नवीन व्हिडिओ तुम्हाला असे वेगवेगळे टाईपचे करून दाखवू शकते. आणि हो, तुम्ही म्हणत असाल माझे डोळे एवढे काळे काळे दिसत आहेत, तर मी ना थोडा स्मोकी आईज मेकअप करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मला नाही वाटत जमलं आहे. तर प्लीज, पण एक दिवस मी करून तुम्हाला नक्की दाखवणार. आणि हो, तर मला असं वाटतंय
आपण असं जे रिस्क घेतो आयुष्यात, अरे यार कलरिंग केलं तर आपले केस खराब होतील, अरे हे केल्यावर ते होईल, ते तर रिस्क घ्या आयुष्यात. जर तुम्हाला काही प्रत्येक गोष्टीचा आनंद करायचा असेल तर रिस्क घ्या. मी तर प्रत्येक गोष्ट अशी ठरवते की अरे हा तर आज शेवटचा क्षण आहे आणि तो आज मी आहे उद्या नाही आहे, तर प्रत्येक क्षण एन्जॉय करून घ्या. कारण शेवटच्या श्वासाला आपल्याला रिग्रेट नाही व्हायला पाहिजे ना, अरे यार मी कलरिंग करणार होती पण मी केली नाही. तर मला ह्या गोष्टीचं रिग्रेट नसावं किंवा कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नसावं, म्हणून मी माझ्या प्रत्येक इच्छा चांगल्यावाल्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न करते आणि त्याच्या वरच्याच्या कृपेमुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. चला.